Hello friends, good morning. I am Kapse sir. 12th class, subject English. Today we are going to study about poetry section. Friends, we have completed 5 poems and today we have to see the 6th poem 2.6 Money. Money. This poem is written by William H. Davis. मित्रांनो, यापूर्वी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवितेचा अभ्यास केलेला आहे. अगदी आइस ब्रेकर्स, ॲन इंट्रोडक्शन ऑफ द पोएट, त्यानंतर कवितेचा सविस्तर अभ्यास, ॲप्रिशिएशन आणि ब्रेनस्टॉर्मिंग अशा 4 भागामध्ये प्रत्येक कवितेचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि आपणाला पैशाविषयी महत्त्व सांगणारी कविता आपण पाहत आहोत. या कवितेमध्ये कवीने अशा श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगितले आहे की त्या श्रीमंत व्यक्तीचे खरे समाधान किंवा खरा आनंद मिळण्यासाठी गरीब व्हायची इच्छा आहे. आणि जेव्हा आपणाकडे पैसे नसतात किंवा आपण ते खर्च केलेले असतात तेव्हा आपणाला पैशाची खरी उपयुक्तता किंवा गरज लक्षात येते. आणि या कवितेमधून कवी आपणाला सांगतात, पोएट सेज, ही वॉज हॅपी व्हेन ही वॉज पुअर. म्हणजेच खरे समाधान, खरा आनंद मिळण्यासाठी व्यक्तीने गरीब होण्याची आवश्यक आहे. फार सुंदर अशी ही कविता आहे. या प्रस्तुत कवितेमधून पैसा, सुख, मित्र, गरिबी, श्रीमंती या विषयावर कवीने आपले विचार मांडलेले आहेत. कवीच्या स्वतःच्या अनुभवातून तो हे शिकला असावा, कारण कवीने बरेच वर्ष बेकारीत व कामाविना भटकण्यात घालवलेली आहेत. कवी प्रसंगी दारोदार फिरून किरकोळ वस्तूंची विक्री केलेली आहे कवीने. त्याचबरोबर या ठिकाणी ते इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये भटकंती करत राहिलेले आहेत. पोएट, he spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. तर यावरून आपल्या लक्षात येते की खरे समाधान, जीवनातील खरा आनंद मिळवण्यासाठी कवीने वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केलेले आहे. आणि कवीच्या शेवटी लक्षात येते की खरे समाधान आणि आनंद हा पैशाने मिळवता येत नाही. मनी कॅन नॉट बाय ट्रू हॅपीनेस. मग ट्रू हॅपीनेस कशा पद्धतीने मिळतो तर आपण या कवितेमध्ये पाहू. चला आपण या कवितेचा अभ्यास करू. कवितेतील भाषा अत्यंत सोपी, साधी आहे. There are 5 stanzas in the poem. Each stanza has 4 lines and the rhyme scheme is ABCB of 4 stanza, and last stanza its rhyme scheme is ABAB. Okay, some figures of speech are in the poem. Phrases are there. Different imageries he has used here. Okay, let's start the poem. Look at the first stanza. Look at the page number 122.
money. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man, as a friend, came knocking all day at my door. Look at the first stanza. Poet says, कवी या पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला सांगतात की जेव्हा माझ्याकडे पैसा होता, भरपूर पैसा होता, तेव्हा मला आनंद माहीत नव्हता, म्हणजेच मी समाधानी नव्हतो. जेव्हा मी गरीब झालो तेव्हा खरे समाधान मला मिळाले. जेव्हा मी श्रीमंत होतो, अनेक माझे मित्र माझ्याकडे येत होते. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आता मित्र माझ्याकडे येत होते, दरवाजा ठोठावत होते, म्हणजेच माझ्याकडे येऊन ते मदत मागत होते. परंतु ते मित्र म्हणून माझ्याकडे येत नव्हते, तर मी एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ते माझ्याकडे येत होते. Then in the second stanza, I then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dare not speak to let this false world know. ट्रम्पेट, या ट्रम्पेटचा अर्थ या ठिकाणी एक वाद्य, अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि मग जेव्हा मी श्रीमंत होतो तेव्हा हातात ट्रम्पेट असणाऱ्या लहान मुलाप्रमाणे, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, लहान मुलाप्रमाणे मला वाटायचे. पण ती तुतारी वाजवण्याची मला परवानगी नसायची, म्हणजेच कवीला स्वातंत्र्य नसायचे. त्यांच्याकडे असणारा खोटेपणा जगाला समजावा यासाठी बोलण्याचे धाडस कवीकडे नव्हते. आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. म्हणजे कवीकडे असणारा खोटेपणा ते जगाला सांगू शकत नव्हते, म्हणजेच कवी स्वतःला व्यक्त करू शकत नव्हते, कारण काहीतरी दुःखद घडायचे. Then, in the next stanza, much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आता या स्टांजामध्ये सर्वसामान्य गरीब व्यक्तींच्या विषयी त्यांनी माहिती लिहिलेली आहे की सर्वसामान्य गरीब व्यक्तींचे विचार, कार्य कशा पद्धतीने ते आनंदाने कार्यरत राहतात. पुढे कवी म्हणतो, मी जीवनाविषयी खूप विचार केला. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे ते, अँड द करेक्ट प्रोज ऑर्डर इज आय हॅव मच थॉट ऑफ अ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर इव्हर लाईट. की गरीब माणसे खूप आनंदी असतात. मी पाहिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत गरीब माणसांच्या बायका मधमाशीप्रमाणे आनंदाने गुणगुणत काम करत असतात. हम याचा अर्थ सिंग विथ क्लोज्ड लिप्स, गुणगुणणे. आणि मग अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्र होईपर्यंत या स्त्रिया काम करत असतात.
आणि कामामध्ये त्या मग्न असतात. या ठिकाणी जे सर्वसामान्य गरीब लोक आहेत, त्या गरीब बापड्या ज्या स्त्रिया बाया आहेत, दिवसभराच्या कामामध्ये त्या आनंद घेतात. त्यांनी आनंद पाहिला आहे. कारण श्रीमंत माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याला तो आनंद पाहायला मिळत नाही, की जो आनंद गरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. इन द नेक्स्ट स्टांजा, लुक ॲट द फोर्थ स्टांजा. आणि म्हणून मी काय केले पुढे पहा, कवी आपल्याला सांगतात, सो व्हेन आय हिअर these poor ones laugh and see the rich ones coldly frown. आता फ्रावन म्हणजे थोडेसे रागावणे, कपाळावर आट्या पडणे, चिडणे. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. आणि या ठिकाणी कवी पुढे सांगतात की खरा आनंद, खरे हास्य, खरे समाधान आणि सुख जर मिळवायचे असेल तर श्रीमंतांनी सुखी होण्यासाठी थोडे गरीब व्हावे. आणि जे गरीब आहेत त्यांनी समाधान मिळवण्यासाठी श्रीमंत होण्याची गरज नाही. कारण कवीला वाटते की गरिबांनी खरे समाधान व आनंद मिळवण्यासाठी उगीच जास्त श्रीमंत होण्याच्या विचारात राहू नये. श्रीमंतांनी मात्र सुखी होण्यासाठी थोडे गरीब व्हावे. गरिबीमुळे त्यांना पैशाचे महत्त्व कळेल. सुख पैशात नसून समाधानात आहे हे सुद्धा त्या श्रीमंत व्यक्तींना कळेल. आणि म्हणून श्रीमंत व्यक्तींनी थोडे गरीब व्हावे आणि खरे समाधान काय आहे हे त्यांच्या लक्षात येऊ शकेल. शेवटी कवी या ठिकाणी सांगतात, लास्ट स्टांजा, व्हेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू, बट नाऊ आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आणि मग शेवटी कवी सांगतात की जेव्हा माझ्याकडे खूप खूप पैसा होता तेव्हा माझे अनेक मित्र, खोटारडे मित्र, कारण ते खोटारडे मित्र, अनट्रू, पैसा होता म्हणून कवीकडे ते जात होते, मित्र म्हणून जात नव्हते, म्हणून त्यांना खोटारडे असे म्हटलेले आहे. आणि जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता तेव्हा माझे अनेक मित्र खोटारडे आहेत हे सिद्ध झाले. परंतु आता माझ्याकडे पैसे नाहीत, जरी माझ्याकडे कमी मित्र आहेत तरी ते खरे म्हणजेच अत्यंत विश्वासू मित्र आहेत. जेव्हा कवी गरीब माणसे आनंदाने हसताना पाहतात तेव्हा श्रीमंत माणसे खूप अस्वस्थ किंवा चिडलेली दिसतात. म्हणजेच गरीब समाधानी तर श्रीमंत असमाधानी. मला वाटते गरिबांना श्रीमंत होण्याची गरज नाही, परंतु अनेक श्रीमंत माणसांना मनाने नक्कीच ते गरीब असतात, त्यांना श्रीमंती वाढावी असे वाटते. तर त्यांनी या ठिकाणी गरीब होणे
आवश्यक आहे. आणि मग शेवटी कवीने हेच सांगितले की मनी कॅन नॉट बाय ट्रू हॅपीनेस. आज माझ्याकडे थोडेच मित्र आहेत, परंतु ते मात्र खरे मित्र आहेत. जरी संख्येने कमी असले तरी ते खरे मित्र आहेत, खोटारडे नाहीत. कारण ते माझ्याकडे पैशामुळे किंवा श्रीमंतीमुळे आले नाहीत, तर मित्रप्रेमामुळे आलेले आहेत. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये कवीने या ठिकाणी पैसा, मित्र, सुख, समाधान, गरिबी व श्रीमंती या विषयावर सुंदर असे काव्य लिहिलेले आहे. फ्रेंड्स, पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिसिएशन पाहू. ओके, सी यू अगेन टुमॉरो.